नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्की क्लासेस ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण एक नवीन चॅप्टर बघतोय. 2 किंवा 3 संख्या आहेत ना, मागं 2-3 दिलेत ना, ते एवढ्यासाठी दिले असतात त्याच्यामध्ये काय संबंध नाही, त्या कशा येत आहेत, मागच्यामध्ये प्लस करून येत आहेत का मायनस करून येत आहेत, पुढं घटता क्रम असतो, चढता क्रम असतो, वर्गाच्या पद्धतीने वाढत जातात, क्यूबच्या पट्टीमध्ये वाढत जातात, क्यूब प्लस समथिंग ऍड करतात, क्यूब प्लस समथिंग मायनस करतात, वर्ग प्लस समथिंग प्लस करतात, वर्ग मायनस समथिंग मायनस करतात. समजते का? अशा गोष्टी वाचतात. मग याच्यामध्ये समजा मग याच्यासाठी काय लागतं तुम्हाला, याच्यासाठी तुम्हाला जे मी बेसिक सांगितलं ना, हे जे लॉजिक लक्ष असतं, संख्या कशा वाढतात बघा, पटपट वाढतात, थोडं कमी फरकाने वाढतात. म्हणजे ऑब्झर्वेशन आहे संख्याचं. संख्या मालिकेमध्ये बघितलं तर पहिली संख्या दुसरी संख्या वाढण्याचा रेट कसा आहे, हा मोठ्या प्रमाणाने वाढतात का थोडं कमी फरकाने वाढतात, कमी होण्याचा रेट कमी आहे का कमी होण्याचा रेट जास्त आहे, आलं लक्षात. मग एकदमच कमी असेल तर फरक असू शकतो जवळजवळ, एकदम थोडं वाढत गेला तर वर्ग त्रास असू शकतो, किंवा एकदम जास्तच वाढत गेलाय तर क्यूब असू शकतो, किंवा कधी कधी असतात क्यूबच्या जवळपास मागे पुढे दिलेले असतात, डायरेक्ट क्यूब दिलेले असतात, वर्गाच्या मागे पुढे दिलेले असतात. एवढं संबंध लागत नाही. तुम्ही म्हणला तर एवढ्या सगळ्या गोष्टी चेक करतो वेळ जाणवणार नाही, सरावाने ते होऊन जाते. पहिली गोष्ट काय, साध्या संख्येमध्ये काय +2 केलाय का +3 केलाय का +4 केलाय का अशाच गोष्टी असतात. किंवा मग वर्गाचं लॉजिक लावायचं, वर्गामध्ये प्लस समथिंग मायनस, किंवा क्यूबचं लावायचं, क्यूब मध्ये प्लस समथिंग मायनस एखादी संख्या केली असते ते बघायचं. मग एवढं दिसून 4-5 संख्या एवढं लॉजिक होता, मग आता काय करायचं, आता काय करून चालतं, सोडून द्यायचं नाही सोडून द्यायचा. शेवटी काय रामबाण उपाय फरक काढायचा. काय करायचा, फरक काढायचा. 2-2 संख्यामधलं फरक पण जमत नाही कधी कधी, अडचण होऊन बसते. फरकाचा फरक करायचा, 2-2 टप्प्यामध्ये फरक कॉन्स्टंट जातो. समजते का? शेवटी वरतीच न काय लॉजिक लागतं, रामबाण उपाय तुम्हाला फरकामध्ये उत्तर येऊन जातं त्यांचं. म्हणजे स्किप आउट करायचं नाही. एकदा घेतला ना प्रश्न, तुम्हाला बघा लॉजिकली रिजनिंग मध्ये काय करायची गोष्ट आहे माहितीये का, पहिल्यांदाच क्वेश्चन ठरवायचे 10 सेकंदात घ्यायचा का नाही. एकदा घेतल्यानंतर तुम्हाला ह्या फरकाच्या निघणारच आहे. म्हणजे तुम्हाला 2 स्टेप पर्यंत किंवा 3 स्टेप पर्यंत पेशन्स राखावा लागणार आहे. टिपिकल उदाहरणार्थ 3 स्टेप पर्यंत, म्हणजे फरकाचा काही फरक वाढत जातात. फरकाचा फरक काढला तर मग कॉन्स्टंट वाढ यायला लागतो, किंवा तिथे पण कॉन्स्टंट येतो, तिसऱ्या स्टेपला कॉन्स्टंट वाढ येतो. लक्षात. म्हणजे झाली थिअरेटिकल बात. मग आता कसं करणार आपण, हे लॉजिक तुम्हाला मी सुरुवातीला लिहून देणार, आणि मग त्या आपण जे